शाळा परत सुरू होते. तेव्हा जेवढा आनंद झाला ना तेवढा आनंद अगदी आत्ताही शब्दात सांगता येत नाही. पण आता तेव्हा 8वीत आले होते. 8वीचे अर्धे वर्ष संपून गेले होते. थोडके सरांचा मार्गदर्शनाचा खूप कमी काळ लागला होता. तेव्हा शाळेला बघून जे वाटले होते ना ते अगदी शब्दातही सांगता येत नाही. पण आता आली ती नोकरी. शिक्षणाच्या खिडकीतील एक महत्वाची पायरी. ती बर्गे सर हे आमचे तेव्हा वर्ग शिक्षक. जगायची, वागायची, बोलायची, शिकायची, खेळायची परिभाषा ही बर्गे सरांनी शिकवली. माझ्या नजरेत बर्गे सर म्हणजे देवदास, सिरियल मधले नाही. 9वी मध्ये अट्रॅक्शन पासून ते अभ्यासाची इम्पॉर्टन्स हे सगळं त्यांनी शिकवलं. हे सगळं तेव्हा अनुभवायला मिळालं. अभ्यासाचे तर तेव्हा सुद्धा 12 वाजलेले होते. पण अभ्यास कसा करायचा हे सरांनी शिकवलं. 9वी मध्ये खरं तर खूप काही बघायला मिळालं. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज कशा काय असतात ते कळलं. 9वीची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे 9वीचा गॅदरिंगचा डान्स. ओ माय गॉड, काय डान्स होतं. किती मेहनत घेतली होती आम्ही सगळ्यांनी माहिती ना तुम्हाला. सोपे नव्हते ते सुद्धा. शिक्षकांची थोडी जास्त अटॅचमेंट सुद्धा 9वी मध्येच आहे. मग ते जज्जल मॅडमचे मस्करी करणे असो, भोसले मॅडमचे थोडं लेक्चर देणं असो, नाकाडे मॅडमचं थोडं रागवणं असं सगळं आवडू लागले होते. 9वी अभ्यासाचे टेन्शन पण खूप सारी मजा होती. आता येते लाईफच्या जी मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर होती म्हणजेच भाऊ. जेव्हा सगळे कानाखाली ओरडू लागले ना की अभ्यास केला तेव्हा खटकन झालं आणि आत्ता कळलं की आपण आता शेवटच्या वर्षामध्ये येऊन पोहोचलो. 10वी खूप लहानपण मजेदार असते असं म्हणतात. खरे सांगायचे झाले तर मैत्री काय आणि कशी असते हे 10वी मध्ये कळाले. मित्रांचे महत्व, त्यांचा प्रेझेन्स किती महत्वाचा असतो हेही तेव्हा कळाले. मग ते वेताळाचं थोडं चिडणं असो, नाईचं थोडं रुसणं असो, कावळेचं चिडवणं असो, गौरांगीचं थोडंसं नाव सांगणं असो, साक्षीचं कसंही वागणं असो, पडतऱ्याची मस्ती असो, दीक्षाचं बोलणं असो, पड्याची नाटकं करणं असो, मानसचे खेळणं असो, लोकचे मारणे असो किंवा शार्दूलचे सांगणे आणि निरोत्तर सुतारची भांडणं आणि श्रुतीचं न ऐकणं आणि दुमकचा बालिशपणा हे सगळं तेव्हा हवाहवसे वाटत होते. 10वी मध्ये ही आजन्म राहणारी नाती मिळाली. 10वी मध्ये शिक्षक बनून मुलांना शिकवेपर्यंत ते काही शिक्षकांना निरोप देईपर्यंत सगळं केलं. अगदी खूप सारे कांड सुद्धा केले. मग ते बर्गे सरांना घाबरून कॉफीला जाणं असो व महाजन मॅडमांना बघून रिपीट नसल्यामुळे पळणं असो. 10वीत खरंच खूप काही अनुभवायला मिळालं. बर्गे सरांनी मग ते न सांगता बर्थडे सेलिब्रेशन किंवा वर्गातच त्यांना न सांगता खेळणं असो. फक्त बर्गे सरांनी खरंच आमच्या सगळ्यांसाठी खूप काही केले. अगदी एखादे पालक सुद्धा एवढे समजून घेणार नाही तेवढं आमच्या सरांनी केलं. दररोज आल्यावर आमचे मन शांत करण्यापासून, आम्हाला मोटिवेट करण्यापासून ते आम्हाला नेहमी सपोर्ट करण्यापर्यंत एक वर्ग शिक्षक, एक मित्र, एक गुरु, एक सर्व भूमिका या बर्गे सरांनी इतक्या चांगल्या पद्धतीने निभावल्या की त्या अगदी सांगू सुद्धा शकत नाही. एक स्पेशल थँक्यू बर्गे सरांना दररोज बोलावंसं वाटतं. सर, तुम्ही आमच्यासाठी, माझ्यासाठी खूप काही केलं. तुम्ही खरंच कधीच आम्हाला सोडून जाऊ नका. तसे कायम आमच्या पाठीशी उभे राहा. एक गुरु म्हणून तुम्ही खरंच आम्हाला खूप काही दिले आहे. खरंच धन्य झालो आम्ही जे गुरु आपल्या समोर आहोत. गुरुवे नमः. तुमको ना भूल पाए. खरंच या शाळेने मला खूप काही दिले. अगदी रडण्यापासून ते हसण्यापर्यंत सगळं काही शिकवले आहे. एक मोठे थँक्यू हे सगळ्यांनाच म्हणावेसे वाटते. मग ते आनंद पाटील सरांपासून राव मॅडम ते अगदी दर्जे मॅडमांना सुद्धा म्हणावेसे वाटते. मला शब्दात एक्सप्रेस नाही करता येते. मला खूप काही बोलायचं आहे पण मला सांगता येत नाहीये. अगदी हा लेख वाचतानाही डोळ्यातून पाणी येते. हा विचार करून की आता खूप कमी दिवस राहिले. या सगळ्यांसोबत शाळेच्या पहिल्या दिवशी सुद्धा रडले होते शाळेत न येण्यासाठी आणि आता शेवटच्या दिवसात सुद्धा रडतीये या शाळेतूनच न जाण्यासाठी. या शाळेत सगळ्यांसोबत खरंच एक खूप मोठी अटॅचमेंट झाली जी आता सोडताना खूप त्रास होते. खरंच ही मोठेपणाची फिलिंग खूप वाईट असते. पण मला नाही जायची शाळा सोडून बास. या शाळेने जगायला शिकवले, आयुष्याकडे नव्या पद्धतीने बघायला शिकवले, जे नाही ते कमवायला शिकवले आणि जे आहे ते वापरायला शिकवले.
मीटिंग सुरू होती आणि रविवार होता, M1चा पेपर होता दुसऱ्या दिवशी आणि आमच्या वर्गातले काही म्हणजे जवळपास सगळाच वर्ग एका मुलाच्या म्हणजे रोहनच्याच बर्थडे पार्टीला गेले होते. सामाईच्या मॅथ्सच्या पेपरच्या आधी बर्थडे सेलिब्रेट करायला 7 वाजेपर्यंत पोहोचले नव्हते. तेव्हा जी सरांनी आमच्याशी कट्टी घेतली ती आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. आणि ती कट्टीची पट्टी करायला आम्ही जे 3 दिवस 24 तास अभ्यास करायचा टार्गेट ठेवलेला तो पण कंप्लीट करून आमची पट्टी मिळवली आहे. पण सर एक सांगायचं आहे की आमच्या बॅचपेक्षा किती पोस्ट बॅच होत्या तशी म्हटली तर ती येणार नाही सर आमच्यापेक्षा. पण जरी आली तरी तुम्ही तिला डस्टरचा मार द्या किंवा इतर कोणतीही शिक्षा द्या, पण सर पट्टी परत कधीच घेऊ नका. आणि किती तुमच्या विद्यार्थ्यांना एक कविता है, हाथ से छूटने लगते हैं जब लगे, गुजरने लगता है वक्त जब, तड़प उठता है दिल और नैन बहने लगते हैं जब, लगता है कि वक्त यही ठहर जाए, धीरे से तो चले ताकि हम संभल जाए, जिंदगी की खेतों को कुछ तो समझ जाए, दिमाग को समझा भी दे, मन को थोड़ा तो समझना है, हौसला अगर छोड़ना ही है तो वक्त सारे उठना ही है तो उठ जाएंगे मगर अक्स छोड़ जाएंगे तो बहुत कुछ लेकर भी जाएंगे, सुनहरी यादों के सिवा और हम लेंगे भी क्या, गुरुजनों के आशीष के सिवा हम चाहेंगे भी क्या, अब बस इन्हीं आशीषों का तो सहारा है, इन्हें जीना तो नहीं जीना पाया, लाख सताया हमने आपको मगर ये बात सही नहीं, एक झटके में निकालो यहाँ से, इतनी सदर हो जाए उनसे निकाल देंगे तो भी चले जाएंगे, लेकिन अपने दिलों से हमें निकालना पाओगे। जाते जाते आपसे बस इतनी इंतजार है, बुलाना देना हमें कभी बस यही दुआ है, जब भी आए हम मिलने तो नाम से पहचान लेगा, जब चाहे मिलना है आपको बस इतना ही करते। तुमच्या सगळ्या पालकांचा पण थँक्यू, स्पेशली सांगते थँक्यू आणि थँक्यू त्या माणसासाठी ज्याने माझ्या सगळ्या गरजांचं अपोजिट जाऊन मला या शाळेत टाकलं, माझ्या सगळ्या मैत्रिणी रेडू घातल्या, सगळ्यांना सोडून मी या शाळेत आले. थँक्यू बाबा. मी तुमचा डिसिजन खोटा ठरवला